हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज आमच्या ऑफिसमध्ये पार्टी होती. आम्ही ठरवलं होतं बिर्याणी पार्टी करायचं आणि फ्रायडे पण होता, त्यामुळे फन फ्रायडे पण सेलिब्रेट करणार होतो. तर मग मी रेडी होऊन ऑफिसला चालले होते आणि आजचा माझा असा लूक होता. मी मस्त बो लावला होता हेअरला आणि म्हणून मॅचिंग ड्रेस पण घातला होता. आणि मग नंतर ओमोने मला स्टॉपपर्यंत सोडलं आणि मी डायरेक्ट मग ऑफिसला पोचल्यावरच व्हिडिओ बनवला. बसमध्ये काही बनवलं नाही. मग नंतर थोडंफार काम झाल्यावर आम्ही खाली गेलो फोटोज वगैरे काढायला आणि माझा फ्रेंड आहे, त्याने माझे फोटोज वगैरे क्लिक केले. तो व्हिडिओ एडिटर आहे. मग आम्ही थोडेफार फोटोज आणि व्हिडिओज काढले. ऊन होतं खूप, त्यामुळे सावली शोधून आम्ही लोकेशनला काढलं. तसं व्हिडिओ मी इंस्टाला पोस्ट केलीच आहे आणि ह्या व्लॉगच्या एंडिंगला पण मी अटॅच करून देईन 2-3 व्हिडिओज. तर शेवटपर्यंत नक्की बघा. आणि मग फोटोज व्हिडिओज काढून झाल्यावर आम्ही वरती गेलो लगेच फ्लोअरला. आणि आज ॲक्टिव्हिटी पण घ्यायची होती फन फ्रायडेची. त्यासाठी आम्ही थोडेफार क्राफ्ट करत होतो, वस्तू बनवत होतो. तर त्यासाठी आम्हाला एक पुठ्ठा, ग्लास आणि छोटे टेबल टेनिस बॉल आणि मार्कर एवढंच आम्हाला वस्तू लागणार होत्या. आणि हे पुठ्ठा आम्ही सिक्युरिटीकडून सर्कलमध्ये कट करून घेतला. आणि इंटरव्ह्यूसाठी वॉक-इन्स होते, त्यामुळे मग प्रियंका मला मध्ये हेल्प करायला येत होती. आणि मग बघा तुम्ही कसं बनवलं आम्ही ते. मग मी त्याच्यावर नंबर्स वगैरे सगळं टाकून घेतलं आणि ते रेडी केलं. आणि मग नंतर आम्ही लगेच फ्लोअरला गेलो. आणि आमची बिर्याणी पण आलेली होती, व्हेज आणि नॉनव्हेज. तर मग कॅन्टीनमध्ये गेलो आणि कॅन्टीनमध्ये बसायला थोडीशी जागा कमी होती, म्हणून थोडे लोक आधी बसले आणि थोडे लोक नंतर बसले. आणि मानसी आम्हाला सर्व करत होती बिर्याणी. मग नंतर खूप जास्त जेवण झालं होतं, त्यामुळे आम्ही स्प्राईट घेतली आणि ते कोणाकडूनच ओपन होत नव्हतं. मग शेवटी सरांनी आम्हाला ओपन करून दिलं. आणि राईस खाल्ला होता, त्यामुळे कोणाला झोप नको यायला, त्यासाठी आम्ही ॲक्टिव्हिटी घेतली. मग फ्लोअरला मग मी एक्सप्लेन केली ॲक्टिव्हिटी कसा गेम आहे ते. आणि नंतर मग आम्ही डान्स पण केला होता. नंतर शेवटी आम्ही मस्त खानदेशी डान्स पण केला. आणि मग मी घरी जायला निघाले. आणि घरी गेल्यावर मम्मीने त्यांचा एक एक्सपेरिमेंट चालू होता. आमच्या इकडे खापरच्या पुरणपोळ्या असतात आणि ते खापर मोठं असतं. मग ते नव्हतं तर मम्मीने तिथे कढई ठेवून पोळ्या केल्या. बऱ्याच जणांना माहीत असेल खापर म्हणजे काय असतं. आणि मग नंतर माझं जेवण झालं होतं, तर सिद्धी माझं ताट घेऊन चालली होती किचनमध्ये द्यायला.